नमस्कार. मला खूप आज आनंद होतो तुम्हाला सांगायला की महाराष्ट्राचा पहिला AI चा मेळावा जो शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतोय. ते माणदेशी फाउंडेशन भरवतंय. माणदेशीच्या मसोडच्या ऑफिसमध्ये सकाळी शनिवारी 10 वाजता म्हणजेच 28 तारखेला. हा कार्यक्रम उभा करण्यामध्ये MKCL ज्यांनी MSIT तयार केली त्यांचं फाउंडेशन आहे तेही आपल्याला मदत करते आणि ते तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे की AI चा नक्की वापर कसा करायचा आणि कशासाठी करायचा. त्याच्याबरोबर डाळिंब संशोधन केंद्रही तिथे सहभाग घेते. माझं तुम्हाला सांगणं आहे आणि एक प्रकारे तुम्हाला आव्हान आहे की जर आपण AIच्या जगामध्ये जर आपण त्याला खांद्याला खांदा लावून नाही काम केलं तर आपण खूप पाठीमागे राहू. तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, पेपरमध्ये आल्या असेल, सोशल मीडियावरती आलं असेल की AIचं दिल्लीमध्ये मोठं समिट झालं, मुंबईमध्ये झालं, पण त्याचा तुम्हाला आणि मला काय फायदा आहे? जोपर्यंत AIची गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत आणि छोट्या व्यावसायिकांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत ते पोहोचत नाही तोपर्यंत ह्या देशाला AIचा काही फायदा होणार नाही. त्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. माझं तुम्हाला खास करून 25 ते 40 वयोगटातल्या तरुणांना तरुणींना मला सांगणार आहे की हा कार्यक्रमाचा तुम्ही लाभ घ्या. AIच्या जगामध्ये नोकरी कशी घ्यायची, व्यवसाय कसा करायचा, शेती कशी करायची, कुठली खतं टाकायची, कुठली खतं नाही टाकायची, ह्याची सगळी तुम्हाला उत्तरे यावरती भेटतात. पण त्याला जेव्हा तुम्ही 10 प्रश्न विचाराल तेव्हा तो तुम्हाला खरं उत्तर देईल. ते कसं उत्तर घ्यायचं, त्याला कसे प्रश्न विचारायचे यासाठी तुम्ही या. 25 ते 40 वयोगट हे भारताचे 27% आपली लोकसंख्या आहे. पण आपण सगळ्यात जास्त टॅक्स भरतो, आपण सगळ्यात जास्त पैसे खर्च करतो, आपण आपल्या मुलांची, आपल्या आई वडिलांची सगळ्यांची काळजी घेतो. पण आपला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये किती वाटा आहे तर फक्त ते 3% आहे. तो टक्का वाढवण्यासाठी AIच्या जगामध्ये आपल्याला काम करायला लागेल. व्यवसायाचा टक्का वाढवण्यासाठी AIच्या जगामध्ये काम करायला लागेल. आपण सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारी आपण पिढी तयार होऊ. ही कशी होऊ तर AIच्या जगामध्ये आपल्याला त्याला खांद्याला खांदा लावून काम करायला लागेल. जर आपण नाही काम केलं तर ही पिढी अशीच संपून जाईल आणि काही वर्षांनी ती पिढी म्हातारी होईल. या पिढीसाठी, या मानदेशासाठी जसं म्हणत राहतो की या मानदेशात नाविन्य जे काय असेल ते पहिल्यांदा आम्ही घेऊन येऊ. आणि मला आनंद होतो की हा 28 तारखेला शनिवारी सकाळी 10 वाजता आपण कार्यक्रम घेतो. तुम्ही या, मलाही काही या गोष्टी सांगायच्या तुम्हाला. तुम्हालाही प्रश्न विचारायची संधी भेटेल, तुम्हाला नाविन्य काही शिकायला भेटेल. तुम्ही आणि मी मिळून हा भारताचा GDP जो पर कॅपिटा GDP म्हणतोय, फक्त GDP नाही, पर कॅपिटा GDP वाढवायचा असेल तर आपल्याला माणदेशी फाउंडेशन, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड फाउंडेशन यांच्या सगळ्याचं समीकरण लागलेलं आहे आणि एका वेगळ्या व्यासपीठावरती बसून आपण काम करूया. तुम्ही आणि मी एकत्र मिळून AIच्या जगामध्ये ह्या देशाला, ह्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मानदेश.